मंडळी नमस्कार. आज आपण विचार करणार आहोत विद्यार्थी या शब्दाचा. विद्यार्थी म्हटलं की आपल्या समोर शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा किंवा विद्यार्थी येतो. खरं तर विद्यार्थी या शब्दाचा अर्थ आपण पाहायला गेलो तर विद्या म्हणजेच ज्ञान किंवा शिक्षण आणि अर्थी याचा अर्थ इच्छा असणारा. म्हणजेच काय तर ज्ञानाची इच्छा असणारा तो विद्यार्थी, ज्ञानाची आवड असणारा किंवा ज्ञानाची तहान असणारा तो विद्यार्थी. या विद्यार्थ्याचे 4 प्रकार सांगितले जातात. त्यातला पहिला प्रकार जो आहे ना, त्या प्रकारचा विद्यार्थी म्हणजे एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानानं सोडून देणं. नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. खरं तर या प्रकारचा विद्यार्थी एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. म्हणजे त्याच्या लक्षात मिळालेलं ज्ञान राहत नाही. हे अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाचं ज्ञान त्याला होत असतं. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी आपण जर पाहिला ना, तर तो स्पंज सारखा असतो. स्पंजच्या बाबतीमध्ये काय होतं, या स्पंजमध्ये काही काळ पाणी टिकून राहतं आणि थोडा वेळ झाला की ते त्यातलं पाणी आपोआप नाहीसं होतं. म्हणजे या प्रकारचा विद्यार्थी मिळालेलं ज्ञान काही काळ स्वतःकडे साठवून ठेवतो आणि नंतर ते ज्ञान त्याच्याकडचं संपून जातं. अर्थातच परीक्षेपुरतं तो वाचत असतो, परीक्षापुरतं तो अभ्यास करत असतो. परीक्षा झालं की संपूर्ण सपाट. हा झाला दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी. आता आपण विचार करूया तिसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्याचा. तिसऱ्या प्रकारचा विद्यार्थी हा चहाच्या गाळणीसारखा असतो. म्हणजे हा विद्यार्थी नको ते लक्षात ठेवतो आणि जे पाहिजे लक्षात ठेवायला ते त्याच्या लक्षात राहत नाही. म्हणून चहाच्या गाळणीप्रमाणे असलेला हा विद्यार्थी नको ते विचार स्वतःकडे साठवून ठेवतो. कारण त्या गाळणीमधून चहा खाली गळून जातो आणि नको असलेला भाग जो आहे तो त्या गाळणीमध्ये शिल्लक राहतो. आणि म्हणून तिसऱ्या प्रकारचा विद्यार्थी हा चहाच्या गाळणीसारखा असतो. यानंतर आपण विचार करूया चौथ्या प्रकारच्या विद्यार्थ्याचा. खरं तर चौथ्या प्रकारचा विद्यार्थी हा हिऱ्याच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा असतो. शिक्षकाचे काम म्हणजे शिकवणं. हा विद्यार्थी